गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. काल आपण चौथं युनिट सुरू केलं होतं. त्यामध्ये राजकीय संस्कृती बघितली होती. राजकीय संस्कृतीमध्ये त्याचे अर्थ, व्याप्ती तसेच स्वरूप बघितले होते. तर आज आपण राजकीय सामाजिकरण ही संकल्पना समजून घेऊ. राजकीय सामाजिकरण ही संकल्पना समजून घेत असताना सामाजिकरण ही मूलतः समाजशास्त्रातील संकल्पना असल्याचे आपल्याला दिसून येते. या प्रक्रियेत समाजातील मूल्ये, आदर्श, नैतिक तत्त्वे, श्रद्धा, विश्वास, प्रथा व परंपरा यांचे संक्रमण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे होत असते. सामाजिकरणाची प्रक्रिया समाजात सातत्याने चालू असते. कधी ती व्यक्त तर कधी अव्यक्त स्वरूपात कार्यरत असते. औपचारिक व अनौपचारिक अशा दोन्ही पद्धतीने ही प्रक्रिया कार्यान्वित होत असताना आपल्याला दिसते. औपचारिक व अनौपचारिक अशा दोन्ही पद्धतीने ही प्रक्रिया कार्यान्वित होत असताना सामाजिक परिस्थितीसोबत व्यक्तीने कसे जुळवून घ्यावे आणि समाजमनासोबतच वाटचाल कशी करावी हा त्यामागचा उद्देश असतो. या प्रक्रियेतून काही सामाजिक बंधने व्यक्तीवर येऊन पडतात, परंतु व्यक्तिविकासासाठी ही बंधने आवश्यक ठरतात. राजकीय सामाजिकरण व्यापक सामाजिकरणाच्या प्रक्रियेचा एक भाग आहे. मनुष्य हा संवेदनशील प्राणी असल्यामुळे सामाजिकरणासोबतच राजकीय सामाजिकरण आवश्यक ठरते. राजकीय सामाजिकरण ही अशी प्रक्रिया आहे की ज्याद्वारे राजकीय संस्कृतीचे अनुरक्षण आणि तिच्यात परिवर्तन केले जाते. या प्रक्रियेत सुव्यवस्थित व सुसंचालित पद्धतीने राजकीय व्यवस्थेची स्वीकार्य प्रमाणके आणि राजकीय व्यवहार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित केले जातात. वेगळ्या शब्दात सांगायचे म्हणजे राजकीय व्यवस्थेला अनुकूल ठरेल असा दृष्टिकोन लोकांमध्ये निर्माण करणे व त्या पद्धतीने राजकीय संस्कृतीमध्ये तशा प्रकारचे परिवर्तन घडवून आणणे याला राजकीय सामाजिकरण असे म्हणता येईल. आपल्या जीवनाशी संबंधित निरनिराळ्या प्रश्नांची उकल राजकारणात होत असते. राज्यव्यवस्थेच्या अनेक निर्णयासोबत आपला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध येत असतो. तर या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध जेव्हा येत असतो त्यावेळेला हे निर्णय कोण घेतात, तसेच निर्णय प्रक्रियेवर कोणकोणते घटक प्रभाव टाकतात आणि त्या निर्णयांचा हेतू कोणता असतो या प्रश्नांची उत्तरे ढोबळमानाने आपल्याला राजकीय सामाजिकरणामधूनच मिळत असतात. म्हणून राजकारण आणि आपले दैनंदिन जीवन यांच्यातील परस्पर संबंध स्पष्ट होणे म्हणजेच राजकीय सामाजिकरण होय, अशी व्याख्या काही लोकांकडून केली जाते. काही लेखक राजकीय शिक्षण आणि राजकीय संस्कार यांना राजकीय सामाजिकरणाचे नाव देताना आपल्याला दिसून येत असतात. राजकीय सामाजिकरणाच्या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी काही व्याख्या केलेल्या आहे. निर्णय लेखकाने राजकीय सामाजिकरणाच्या व्याख्या करताना त्यामध्ये पुढील गोष्टी त्यामध्ये सांगितलेल्या आहे, जसे की आमंट आणि पावेल. आमंट आणि पावेल म्हणतात की बालकांची वाढ होताना आणि प्रौढावस्थेत त्यांचा प्रवेश होत असताना त्यांच्या मनावर राजकीय दृष्टिकोन आणि मूल्य बिंबविण्याच्या प्रक्रियेला राजकीय सामाजिकरण असे म्हणतात. आमंट आणि पावेल काय म्हणतात, बालकांची वाढ होताना आणि प्रौढावस्थेत त्यांचा प्रवेश होत असताना त्यांच्या मनावर राजकीय दृष्टिकोन आणि मूल्य बिंबवण्याचा जी प्रक्रिया होत असते त्याला राजकीय सामाजिकरण असे म्हणत असतात. त्यानंतर ॲडलर आणि हॅरिंग्टन म्हणतात, राजकीय घटना, राजकीय संस्था आणि राजकीय विचार यासंबंधीची सामाजिक मूल्ये ज्या प्रक्रियेद्वारे स्वीकारली जातात त्या प्रक्रियेला राजकीय सामाजिकरण असे म्हणतात. त्यानंतर रथ व ॲथॉट म्हणतात, ज्या प्रक्रियेद्वारे व्यक्तींची राजकीय व्यवस्थेसोबत ओळख होते, तिचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन निश्चित होतो आणि तिच्या मनात राजकीय घटनेबद्दलच्या प्रतिक्रिया निर्धारित होत असतात, त्या सर्व प्रक्रियांना राजकीय सामाजिकरणाचे नाव दिले जात असते. त्यानंतर हायमन म्हणतात, समाजाच्या विविध माध्यमातून विविध सामाजिक भूमिकेशी सुसंगत असे वागणूक प्रकार शिकवणे म्हणजेच काय, सामाजिकीकरण होय. चाइल्ड यांच्या मते विविध प्रकारच्या वर्तणुकीची अमर्याद क्षमता असलेल्या व्यक्तीस परंपरेने किंवा गटमूल्यांनी निश्चित केलेले सरहद्दीत वागण्यास शिकवणारी प्रक्रिया म्हणजे सामाजिकरण होय. तर सिगल आपल्याला राजकीय सामाजिकरण सामान्यतः शिकवणुकीची अशी प्रक्रिया आहे की ज्याद्वारे प्रस्थापित राजकीय व्यवस्थेकडून स्वीकृत झालेले राजकीय आदर्श तसेच व्यवहार पिढ्यानपिढ्या हस्तांतरित होत असतात, अशी सिगल यांनी राजकीय सामाजिकरणाची व्याख्या केल्याची आपल्याला दिसते. त्यानंतर कावनॅक म्हणतात, राजकारणाविषयीचे ज्ञान व राजकीय प्रवृत्ती यांचा विकास व्यक्ती ज्या प्रक्रियेद्वारे होतो ती प्रक्रिया म्हणजे राजकीय सामाजिकरण होय. त्यानंतर राजकीय सामाजिकरणाची काही माध्यमे दिलेली आहे. अनेक घटना किंवा प्रसंगातून आपले राजकीय सामाजिकरण होत असते. मग समाजातील काही संघटना आपल्या राजकीय कृतीसाठी प्रवृत्त करीत असतात. लहानपणापासून राजकारणाची आठवण आणि ओळख करून देणारे आणि आपल्याला राजकारणासोबत जोडणारे निरनिराळे घटक जे कार्यरत असतात हे घटक खालीलप्रमाणे सांगता येतील, म्हणजेच आपण त्याला माध्यमसुद्धा म्हणू शकतो.
जसे की कुटुंब संस्था. राजकीय सामाजिकरणातील कुटुंब हा आद्य घटक ठरतो. कुटुंब ही नागरिक जीवनाची शाश्वत पाठशाळा आहे असे ॲरिस्टॉटल यांनी म्हटले होते. ॲरिस्टॉटल म्हणतात की कुटुंब ही नागरिक जीवनाची शाश्वत पाठशाळा आहे, कारण कुटुंबातच सगळ्यांना आपल्याला प्राथमिक शिक्षण दिले जात असते. त्यानंतर लहानपणी मुलांवर कुटुंबामध्ये जे संस्कार होतात त्यातून बालकांचे व्यक्तिमत्व घडत असते. कुटुंबातूनच बालकाला राजकीय विभूती, नेते मंडळी, राजकारणातील प्रतीक चिन्हे, राजकारणातील प्रक्रिया आणि त्या कुटुंबाचा राजकीय दृष्टिकोन यांची ओळख होत असते. आई वडील, मोठी भावंडे यांच्यात राजकारणाविषयी होणारी चर्चा बालकांच्या मनावर विशिष्ट राजकीय संस्कार करीत असते. यातून बालकांचा राजकारणाविषयी विशिष्ट दृष्टिकोन तयार होत असतो. रॉबर्ट लेन या विचारवंतांनी राजकीय कुटुंबातील राजकीय सामाजिकरणाला अग्रक्रम दिलेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर शिक्षण संस्था यासुद्धा राजकीय सामाजिकरणातील एक महत्त्वाचं माध्यम आहे. जसे की राजकीय सामाजिकरणाच्या प्रक्रियेत शिक्षण संस्थांना अत्यंत महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. कुटुंबामध्ये बालकाची राजकारणासोबत मर्यादित ओळख होत असते, कारण प्रत्येक कुटुंबाचा विशिष्ट राजकीय दृष्टिकोन असतो. परंतु बालक शिक्षण संस्थेमध्ये गेल्यावर तेथे निर्णय राजकीय दृष्टिकोनांची ओळख असणाऱ्या इतर विद्यार्थ्यांसोबत त्यांचा संपर्क येत असतो. त्यातून राजकारणाविषयीची त्यांची समज व्यापक बनत जाते. शिक्षण संस्थेवर विशिष्ट राजकीय विचारवंताचा तसेच शासनांच्या ध्येयधोरणांचा प्रभाव पडताना आपल्याला दिसत असतो. शाळा महाविद्यालयामध्ये जेव्हा आपण जातो त्यामध्ये शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमातून राजकीय व्यवस्था, राजकारणाचे स्वरूप, नेतृत्व, निवडणूक प्रक्रिया इत्यादी अनेक गोष्टींचे ज्ञान आपण विद्यार्थ्यांना देत असतो. शाळा महाविद्यालयातून चालणारे अभ्यासपूर्वक जे कार्यक्रम असतात आणि विद्यार्थ्यांमध्ये चालणारे निर्णय प्रकारचे व्यवहार यातून राजकारणासंबंधीचे व्यापक ज्ञान विद्यार्थ्याला मिळताना दिसते. म्हणून आमंट आणि वर्मा यांनी शिक्षण संस्थांना राजकीय सामाजिकरणाच्या संदर्भात सर्वात जास्त महत्त्व दिल्याचे आपल्याला दिसून येते. त्यानंतर मित्रमंडळी आणि सहकारी. वाढत्या वयासोबत मुले मित्रमंडळीसोबत सहवासात राहतात. त्यांच्याकडून राजकीय ज्ञान, मूल्ये आणि दृष्टिकोन नकळत स्वीकारले जात असतात. निर्णय राजकीय संस्थांकडून संघटना चालवल्या जातात. मित्रमंडळीमध्ये निर्णय राजकीय संघटनांचे सभासद असतील तर राजकारणाची समज अधिक व्यापक बनते. मित्रमंडळीकडून प्राप्त झालेले ज्ञान व व्यवहारात जे अनुभव येत असतात त्यातून व्यक्तीचा विशिष्ट राजकीय दृष्टिकोन तयार होत असतो असे आपल्याला दिसून येत असते. त्यानंतर राजकीय पक्ष. जे विविध राजकीय पक्ष असतात किंवा आधुनिक लोकशाही राज्यामध्ये राजकीय पक्ष हे राजकीय सामाजिकरणाचे अत्यंत प्रभावी माध्यम असल्याचे आपल्याला दिसते. लोकमत निर्माण करणे, लोकमताला निश्चित दिशा देणे आणि लोकमताची संघटित अभिव्यक्ती करणे राजकीय पक्षांचे कार्य असते. निर्णय राजकीय पक्ष आपली सदस्य संख्या वाढवण्याच्या दृष्टीने लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यासाठी अभ्यास, शिबिरे, मेळावे, साहित्य प्रकाशन, जाहीर भाषणे, एखाद्या राजकीय प्रश्नावर मोर्चे, घेराव, निदर्शने, आंदोलने इत्यादी मार्गाचा अवलंब केला जातो. राजकीय पक्ष सत्ताधारी असो की विरोधी पक्ष असो, ही कार्य प्रत्येकाकडून सातत्याने होत असताना आपल्याला दिसतात. त्यामुळे लोकांमध्ये राजकारणाविषयीचा विशिष्ट दृष्टिकोन निर्माण होत असतो. त्यानंतर आंदोलने व चळवळी हे सुद्धा राजकीय सामाजिकरणातील एक महत्त्वाचं माध्यम आहे. राजकीय पक्षाव्यतिरिक्त इतर अनेक संघटना सामाजिक व आर्थिक महत्त्वाचे मुद्दे घेऊन निरनिराळे कार्यक्रम राबवताना आपल्याला दिसतात. या संघटनाचा उद्देश विशिष्ट समस्या सोडवण्यापुरता मर्यादित असला तरी त्यांचा फार मोठा प्रभाव राजकारणावर पडताना आपल्याला दिसून येतो. एखाद्या राजकीय निर्णयाचा विरोध करण्यासाठी सामाजिक संस्था आंदोलन करतात. तसेच राजकारणाची दिशा काय असावी याबाबतचे पर्याय देखील सुचवताना आपल्याला दिसून येते. यातून मोठ्या प्रमाणावर राजकीय सामाजिकरण घडताना दिसते. त्यानंतर निवडणुका राजकीय सामाजिकरणाचं माध्यम कशा पद्धतीचं आहे तर निर्णय घटकाच्या माध्यमातून राजकारणाविषयी तपशील आपल्यापर्यंत पोचवत असतो. त्या सर्वांपेक्षा हा तपशील अधिक विस्तृत प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य निवडणुकीच्या माध्यमातून होत असते. त्यामुळे निवडणूक ही सर्वात महत्त्वाची राजकीय घटना ठरत असते. निवडणुकीतील निकालावरून देशाचे राजकीय भवितव्य ठरणारे असते. प्रत्येक राजकीय पक्ष व गट राजकीय समस्यांचे स्वरूप, समस्या सोडवण्याचे उपाय, प्रचलित ध्येय धोरणातील चुका व उणिवा, राजकीय संस्थांची कार्यपद्धती याबाबतचे ज्ञान मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे कसोशीने प्रयत्न करताना आपल्याला दिसत असतात. निवडणुकीच्या काळात राजकारणापासून उदासीन असणारे व्यक्तीसुद्धा आपोआपच राजकारणामध्ये सक्रिय झालेल्या दिसतात, ओढल्या जातात.
म्हणून निवडणूक काळात होणारे राजकीय सामाजिकरण अत्यंत महत्त्वाचे असते. आपण भावी काळातील लोकनेत्याला निवडून देत असतो आणि तो आपल्या आशा आकांक्षा आपल्याला पूर्ण करताना दिसत असतो. त्यानंतरचं 7वं माध्यम आहे प्रसार माध्यमे. जसे की वृत्तपत्र झालं, रेडिओ झालं, दूरदर्शन झालं, सिनेमा झालं इत्यादी माध्यमातून मनोरंजनासोबतच राजकीय शिक्षणाचे कार्यसुद्धा केले जाते. सभा संमेलने, भित्तीपत्रके, पुस्तिका, कलापथके, नाट्य मंडळे इत्यादींच्या माध्यमातून सुद्धा राजकीय सामाजिकरणाचे कार्य केले जात असते. प्रसारमाध्यमांचा प्रभाव सर्वांवरच पडत असतो. प्रसारमाध्यमाद्वारे दिल्या जाणाऱ्या माहितीच्या आधारे लोक आपले राजकीय मत बनवताना आपल्याला दिसतात. आधुनिक लोकशाही राज्यामध्ये प्रसारमाध्यमांना फार मोठे महत्त्वाचे स्थान प्राप्त झाल्याचे आपल्याला दिसून येते. तर आज आपण राजकीय सामाजिकरण ही संकल्पना समजून घेतली, त्याची व्याख्या समजून घेतली आणि त्याचे वेगवेगळे जे माध्यम आहेत ते समजून घेतले. राजकीय सामाजिकरणाचे जे वैशिष्ट्य आहे किंवा आणखी थोडासा पाठ राहिलेला आहे ते उद्याच्या भागामध्ये घेऊ आपण. धन्यवाद.